उन्हाळ्यामध्ये गावाकडे बऱ्याच वेळा असं ऐकायला येतं की पाण्यानेच पोट भरतं, जेवण तर काही जातच नाही. अशा वेळेस मी तुमच्याबरोबर एक कांद्याची चटणीची रेसिपी शेअर केली. आता त्याचाच दुसरा प्रकार मी शेअर करणार आहे. त्याच्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं, जिरं, मोहरी, कढीपत्ता, ठेचलेला लसूण आणि भरपूर सारा कांदा टाकून घ्यायचा. आता त्यानंतर ना यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. कांदा छान ब्राऊन होईस्तोपर्यंत या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा. आता कांदा वापरताना जास्त वापरायचा, कारण शिजल्याच्या नंतर कांदा जवळपास अर्ध्यापेक्षाही कमी होतो. त्यामुळे जितकी चटणी करायची आहे त्यानुसार तुम्ही कांदा बारीक चिरून घ्या. कांदा ब्राऊन झाला का यामध्ये हळद पावडर, लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला किंवा घरगुती मसाला टाकून छान मिक्स करायचं. थोडंसं पाणी शिजण्यासाठी टाकायचं आणि झाकण ठेवून ही चटणी शिजवून घ्यायची. दुसरीकडे आता मी भाकरी देखील बनवून घेत आहे आणि छान असा गॅस क्लीन असला ना की काम करायला देखील मजा येते. आणि भाकरी करताना पीठ उडतं, त्यामुळे मी लगेच तो क्लीन देखील करून घेतला. त्याच्यानंतर कांदा आता शिजलेला होता, त्याच्यात खूप सारी कोथिंबीर टाकली आणि रात्रीचं जेवण तयार झालेलं आहे. भाकरी, कांद्याची चटणी, अख्खा मसूर आणि भात नक्की ट्राय करा.